संत निवृत्तीनाथ महाराज की जय. सच्चिदानंद शिरोबा बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री अनंता मधुसूदना नारायणा पता जनार्दना आनंद भवतारिका गरिता तिथि वामन मूर्ति विक्रमा अगाय गुणा निर्गुणा जनिता जगत देव देवकी नंदना वारणा कृष्ण काला लोटा गणे तसे विनवले भगवती देवा देवा जन्मे तुझा दास पंढरीचा करे वाढवणी करून देव संत संग अखंड प्रेमाचा समर पंढरीचा वार करी वारी चुकून देव संत भाग्य स्नान पंढरीचा वारी चुकून देव अल्पाश वारया बोला महाराज सदा कल्पनेचे दादा कंदरी मंडळी अहंकाराला वाराला माझ्या मी सदा सर्वांची नामाने वेगा रामची ज्ञान पांडु मागणे जय संगमराये जय जगदे वारा या सदाची हरी आणि कबुले आई लागो पुकार या सावधान ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम. दे 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 बोल
हर हर जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे 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 राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी
देवाचे तू एका प्रकार आवडे देवाचे तू एक प्रकार आवड देवाचे तो एका प्रकार आवडे देवाचे
एका प्रकारे माता उच्चारे रात्र दिवस माता उचार रात्र दिवस माता उचार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपी चंद्रिया 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 हृदये कल्पना वैष्णवांचा हृदय कल्पना वैष्णवांचा हृदय कल्पना वैष्णवांचा आषाढी कार्तिके पठणे दिवाळी आषाढी कार्तिके पंढरी दिवाळी आषाढी कार्तिके पठणे दिवाळी आषाढी कार्तिके पंढरी दिवाळी आनंदाने सारे आनंद आनंदाने धारे अन्नदाने आनंदाने धारे अन्नदाने तुळशी माळ गळा गोपी चंद्रिया 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 हृदये कल्पना वैष्णवांचा हृदय कल्पना वैष्णवांचा हृदय कल्पना वैष्णवांचा एका जनार्दनी 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 हो देव परम पूज्य जगी तो देव परम पूज्य जगी तो देव परम पूज्य जगी तुझे माळ गळा गोपी चंद्रिया तुळशी माळ गळा गोपी चंद्रिया तुझे माळ गळा गोपी चंद्रिया तुळशी माळ गळा गोपी चंद्रिया हृदये कल्पना वैष्णवांचा हृदय कल्पना वैष्णवांचा हृदय कल्पना वैष्णवांचा आवडे देवाचे तो एका प्रकार आवडे देवाचे तो एका प्रकार आवडे देवाचे तो एका प्रकार आवडे देवाची तो एक प्रकार आवडे देवाची तो एक प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एक प्रकार
आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र न दिवस तुळसी माल गळा गोपीचंद टिळा हृदय कळवला वैष्णवांचा तुळसी माल गळा गोपीचंद टिळा हृदय कळवला वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी काननारी तुळसी माल गळा गोपीचंद टिळा तुळसी माल गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवला वैष्णवाचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परमा पूजा जगे तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवला वैष्णवाचा विठ्ठल विठ्ठल प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त काळी घेतलेला अभंग जगत वंदनीय आदरणीय पूजनीय वंदनीय असे असणारे पैठण निवासी एकनाथ बाबा नाथ बाबा आज 4 चरणाचा अभंग माय बापाला तो मामा सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल समचरण सरस सांद्र बुधा निव जगन्यत पाणी मन्न मंदनान तरुण तुलसी माला गंज नेत्र सहधवयलास विठ्ठल चिंतयामी महायोग पिते तटे भीमारथ्य परम पुंडलिकाय दातु मुनिन्द्रे समागत तिष्ठन्न मानकंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन
ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सगद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलात्मती प्रकाशो मने निवृत्तीदास अवधारी दोने केलिया स्मरण सकल विधेंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार न्याता ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय
वेगम जितेन्द्रियं बुधं वरितं वातात्मजवानर्योधमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्री संतजिया माता चरणावरी 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 श्री संताजी माथा चरणावरी आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र न दिवस तुळशी माळ गळा गोपीचंद तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा बघा संत सज्जन माय बापांनो अभंग नाथबाबांचा आहे अभंग सर्वांच्या पाठाचा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे अभंग खूप चिंतनीय आहे खूप गोड आहे बघा नाथ बाबा काय सांगतात देवाची आवड नामस्मरण तुळशी माळ गळा आणि कपाळाला टिळा आषाढी कार्तिक पंढरीची वारी आणि ऐसा ज्याचा नेम बघा या अभंगामधून आपल्याला बघायचं आहे आणि नाथ बाबा सांगतायत विठ्ठला विठ्ठला परंतु बाय बाबांनो बघा की कोणताही कार्यक्रम करत असताना त्याला निमित्त असतं आणि व्यक्तीचं किंवा कीर्तनकाराचं ते आद्य कर्तव्य असतं परिहार देणं तो परिहार देणं म्हणजे असा माय बापानं बघा की कोशरापैकी वखारीचा पाडा या ठिकाणी आपले हेमंत बाबा दिवे आणि कुसुमाई यांनी माय बापांनो देहाचं कल्याण करून घेतलं ज्या दिवशी माय बापांनो या गळ्यामध्ये जे लोढणं पडलं जातं बाबा आमचे नेहमी सांगतात का त्या दिवशी मनुष्याचा दुसरा जन्म होतो त्याने जीवाचा उद्धार करून घेतलेला आहे म्हणून माय बापांनो या ठिकाणी आनंद सोहळा असं म्हणावं लागेल हा कार्यक्रम त्या हेमंत बाबाने आणि त्यांच्या सर्व परिवाराने मित्रमंडळीने गावातील ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्ती असतील नातेगोती असतील ज्यांच्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा चालत असलेला माय बापाने या दिवशीचा हा खूप छान असा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे त्या सोहळ्याची त्या आनंद सोहळ्याची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हेही माझं मी भाग्य समजतो विठ्ठल विठ्ठल
किंवा देहो किंवा एखाद्या कारखान्यातून शिकलेला नाही, तर मायबापानं तुमच्या आमच्यातलाच मी आहे, समजून घ्या. बघा नाथबाबा काय सांगतात की आवरे देवाची तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्र दिवस. मग आवडीचा अनेक प्रकार आहेत. जर आपण बघायला गेलो तर कोणाला बैलजोडीची आवड आहे, एखाद्या बंगल्याची आवड आहे, म्हणजे प्रकार बघा आवडीचा अनेक आहे, अनेक आवडीचे प्रकार आहेत. परंतु या वैचारिक प्रपंचिक मानवी जीवनामध्ये आल्यानंतर शाश्वत सुखाची गरज आहे मायबापांनो. सुख जवा पाणे दुःख पर्वता एवढे. आता बघा मगाशीच आपण एक आनंद सोहळा म्हणून या ठिकाणी हरिपाठामध्ये किती आनंद लुटला. हा मायबापाने या ठिकाणी आनंद आहे, वरती नाही. म्हणून सांगतात, संत सांगतात बघा, विठ्ठल विठ्ठल मला वेरुदेरा, 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 विठ्ठल म्हणून देव, स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात या मृतलोकामध्ये जन्म व्हावा आम्हा. स्वर्गीचे आम्हाला इच्छितादी देवा आणि मृतलोकी जन्म व्हावा आम्हा. आता बघा त्या स्वर्गामध्ये किती आनंद असेल, किती सुख सुविधा असतील, तरी इथे इच्छा करतात. का करतात? तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी. कारण नाम आहे ही एक अशी शक्ती आहे. बघा ना माय बापांनो, आपण त्रेता युगामध्ये जरासा विचार केला तर जेव्हा रामप्रभू शेती बांधण्याचं त्यांनी नियोजन केलं आणि शेतू तयार केला, गळ लिहिलं, ज्यांना ऋषीचं वरदान होतं, ऋषीचं वरदान होतं की ते तुमच्या हातून दगडा तरतील, असं त्यांना वरदान होतं. परंतु थोडासा अहंकार झाला आणि त्यांच्या दगडा बुडायला लागल्या. हे हनुमंताने बघितलं आणि हनुमंताने सांगितलं रा आणि एक दगडावरती म लिहा. आणि तसंच केलं माय बापांनो. बघा एका दगडीवर रा लिहिला आणि एका दगडीवर म लिहिला आणि तो दगड करायला लागला. बघा रामाची ताकद नाही तर राम नामाची ताकद आहे माय बापांनो. विठ्ठल विठ्ठल नामाचा उच्चार रात्रंदिवस ज्याने केला माय बापांनो, म्हणून त्या दगडात करायला लागल्या. आणि ही त्या लंकेमध्ये बातमी पसरली की रामाचं सैन्य आहे ह्या दगडावरती विजय मिळवत आहे. दगडात तरू राहिल्या म्हणजे किती सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. रावणाला चळकाप सुटला.
तळगाव सुटल्यानंतर त्याने विचार केला की आता माझं खरं नाही आहे, माझी जी मंडळी आहे पाठीमागची, जे सैन्य आहे हे खचलं जाईल. म्हणून त्याने एक युक्ती लढवली. हो काय त्याच्याकडेच काय सामर्थ्य आहे, आपल्याकडे सुद्धा सामर्थ्य आहे. सांगितलं 10-15 जणांना सांगितलं जा एक दगड घेऊन या. तो दगड आणला आणि रावणाने तोंडाजवळ घेतला आणि त्या दगडाला शपथ मायबापानं घातली. काय घातली की रामप्रभू तुझी शपथ घेऊन सांगतो तू दगड हा तरला पाहिजे. आणि दगड लिहिला आणि तो तरायला लागला. तरायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्याची बातमी त्या लंकेमध्ये पसरली की हा दगड तरू राहिला. रावण सुद्धा दगड तरू राहिला. परंतु हे गुह्य ज्ञान मंदोदरी मातेला माहित होतं. त्या मंदोदरी मातेने विचारलं की रामाच्या नावाने दगड तरत हे मी ऐकलेलं आहे, परंतु रावणाच्या नावाने दगड तरतो हे मी ऐकलेलं नाही. म्हणजे याचं गुह्य तत्व गुह्य ज्ञान काय आहे ते मला सांगावं. असं सांगितल्यानंतर त्या रावणाने महालामध्ये बोलवून तिला निवांत सांगितलं बघ कोणाला सांगू नको ही बातमी, फक्त तुलाच सांगतो. का सांगतो? फक्त ही तुलाच माहित पाहिजे की आपलं सैन्य खचलं होतं, म्हणून त्याला काहीतरी आपण सांगितलं पाहिजे, काहीतरी युक्ती केली पाहिजे. आणि त्याने सांगितलं की रामाची शपथ घेतली म्हणून तो दगड तरायला लागला. विठ्ठल 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 मी हे का म्हणतो माय बापानं बघा, तर नामाचा उच्चार रात्रंदिवस हे जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि मनामध्ये या अंतकरणामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. ती कशाची आवड निर्माण झाली पाहिजे? आपुला तो एक देव करुणे घावा, 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 आपुला तो एक देव करुणे आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विने जीव सुख नव्हे. जर आपला नाही केला तर जीवनाला अर्थ नाही, जीवनामध्ये सुख नाही. म्हणून तुकोबा सांगतात बघा, सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्त समाधान. या चित्तामध्ये स्थिरता आणायची असेल तर मगाशी दृष्टांत सांगितला की दगड तरले तर नाम नामाने माय बापानं का नाही आपण तरणार, परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल तर संत संगतीमध्ये जावं लागेल आणि कोणाच्या तरी पायावरती नाक घसरावं लागेल. संताविन प्राप्ती नाही, 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 संताविन प्राप्ती नाही.
संताविना प्राप्ती नाही. संताच्याच पायावरती नाक घसावं लागेल. बघा हे नाक कोणी घसलं? वाल्या कोळ्याने. सर्व इतिहासामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे तो वाल्या कोळीचा. बघा वाल्या कोळ्याने त्या नारद स्वामीचे घट्ट पाय पकडले आणि त्याला नामाचा महिमा रात्रंदिवस काय आहे हे कळलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आवडे देवासी तो एक प्रकार, 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 आवडे देवासी तो एक प्रकार. नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, रात्रंदिवस तुळशी माळा गळा, गोपीचंदन गिरा, तुळशी माळा गळा, गोपीचंदन गिरा. नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, रात्रंदिवस तुळशी माळा गळा, गोपीचंद केला, तुळशी माळा गळा, गोपीचंद केला. हा छंद कोणाला जडला? त्या वाल्मिकाला जडला. रात्र न दिवस त्या नामाचा छंद केला आणि तो प्रकार देवाला आवडला. परंतु बघा उलट्या नामे तरला वाल्या, उलट्या नामे तरला वाल्या, तार करीते नाम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय उलट्या नामानं मायबापानं तरला. बघा सरांनी खूप सुंदर असं प्रमाण दिलं की त्याला राम नाम सांगता येत नव्हतं, तर मरा मरा असा सांगत होता. तरी त्या मरा या अक्षराने राम हे नाम उलटलं आणि त्याचा उद्धार झाला. परंतु आज जर बघितलं आपण या जीवनामध्ये तर मनुष्य बघा म्हणजे आपला मनुष्य देह, मनुष्य जीवन हा पूर्ण शाश्वत सुखाची अपेक्षा करतो. रस्त्याने जर आपण चाललो, चालता 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 एखादा जर सायकलवाला मधून गेला की लगेच अपेक्षा मनामध्ये तयार होते की अशी जर माझ्याकडे असती तर मीही या सायकलीवरती गेलो असतो. पुढे गेल्यानंतर परत त्याच्या मनामध्ये लगेच प्रश्न निर्माण होतो. एखादा मोटरसायकलवाला गेला का लगेच मोटरसायकलची अपेक्षा होते. त्याच्या पुढे नंतर गेल्यानंतर चारचाकी वाहन गेल्यानंतर त्याचीही अपेक्षा होते. मग ह्या सर्व काही गोष्टी ज्या मायबापांना आहेत त्या अपेक्षा वाढत जातात आणि याच्यातून दुःख उत्पन्न होतं. मग सुख कुठं आहे? सुख कुठं आहे? तर ते सुख मायबापांना संतांकडे आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवी संतोषती. माऊली सांगते तरी गुरु दावी येण्या वाटा येऊन विवेक तीर्थटता धुवून मळकटा बुद्धीचा तेने. बुद्धीचा जर मळ धवायचा असेल, या देहातील अंतःकरण शुद्ध करायचं असेल
तर गुरु शिवाय दुसरं काहीच नाही मायबापांनो. देवाधिकारी गुरु केले. पण मनुष्य आज आपण बघा, पण अहंकार, माया, लोभ, चिंता हे जे विकार आहेत हे जात नाही. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो आणि बसलो तो खाली. एक महाराज आले आणि मला सांगू लागले की बाबा उठ, ही माझी जागा आहे. बघा, ही माझी जागा आहे. इथं मी दर दिवस कीर्तन सप्ताह चालू होता. मग त्याला मी विचारलं, बाबा का हो? नाही बोले, ही माझी जागा आहे. या ठिकाणावर मी 40 कीर्तन ऐकले. 40 कीर्तन ऐकले तरी त्याचा अहंकार गेला नाही. विठ्ठल 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 परंतु मायबापाने हे जीवन जगत असताना आपण पवित्र तुळशी माळ ही घरात धारण करावी आणि कपाळाला गंध लावावा, गोपीचंदन टिळा आणि अंतःकरणामध्ये हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णव कोणाला सांगतात बघा, महिन्याच्या 2 एकादशा म्हणजे वर्षाच्या 24 एकादशा, 20 आणि 9 म्हणजे 29 म्हणून वैष्णव. व्याख्या बघा, 24 एकादशा आणि 5 पर्वकाळ हे साधले पाहिजेत वारकऱ्यांनी. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. जर जीवनामध्ये पथ्य नसेल तर त्या देहाला काही किंमत नाही. बघा, साधीशी छोटीशी आपण सुख बांधू भूत बांधू ही जरी विद्या घेतली तरी त्याला पथ्य आहे. आणि ते हे तर आदिनाथापासून आलेले हे बीज आहे. मग त्याला पथ्य किती असेल? पण तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. कारण या तुळशी माळ अशी मायबापांनो आहे. तुळशीचे 5 प्रकार आहेत. तुळशीचे 5 प्रकार आहेत. त्याच्यातली एक मायबापाने फार महत्वाची तुळशी माळ ही जीवनामध्ये माझं तर मत असं आहे ती घालावी. कारण या देहाचं कल्याण जर करायचं असेल मायबापांनो, युक्त आहार विहार नेम इंद्रियावरी सार. जर युक्त आहार असेल तर शरीर आपलं बळकट होईल आणि इंद्रियावरती आपल्याला ताबा मिळवता येईल. म्हणून मायबापानं ती घातली पाहिजे. जसं तुळस आहे, तुळशीच्या संगती जर दुसरे रोपटे असले तर त्यालाही तेच वास येतं. आता बघा, चंदनाच्या ठिकाणी एखादं चंदनाचं झाड आहे आणि त्याच्या ठिकाणी जर बोरीची झाडं असतील तर ती मायबापानो त्या बोरीची झाडं जरी असली तरी ती चंदनाचा वास देतात. संताने सरिता गेलो तैशा परी, संताने सरिता गेलो तैशा परी, गेलो तैशा परी, गेलो तैशा परी. चंदनाची मोरे वाटी आली, चंदनाची मोरे वाटी आली. फुल दोसयाची न विचार काय, फुल दोसयाची न विचार काय, दोसयाची न विचार काय, फुल दोसयाची न विचार काय. गुण दोष पाहत नाही मायबापांनो. बाबा थोडा वेळ थांबा, 5 मिनिट. 10 ला कीर्तन चालू झालंय आपलं. 1च तास करायचं आहे. पण श्रवण चिंतन तुम्ही नका करू आळस गदारी Thank you.
दारी लावा तुळस फार बाय बापानं महत्वाची तुळस आहे. आणि या तुळशीने वार करी आहे असा हा गणला जातो. आणि कपाळावरती चंदन असावं, कपाळावरती चंदन असावं. का असावं माय बापांनो? तर ही वार कर्याची आपल्या जो वार करी आहे हा भगवान ड्रेस असावा, गळ्यात पवित्र तुळशीमाळ असावी आणि कंपाळी गोपीचंद टिळावा असावा तो वैष्णव. विठ्ठल 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 पण हे करूनही आपल्यातला अवगुण जात नाही. आता बघा, एका ठिकाणी कीर्तनालाच गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे तो पखवाद वाजवत होता. अतिशय सुंदर असा पखवाद वाजवत होता. असं काय मी बोलण्याच्या ऐवजी मी त्या ठिकाणी नाचत होतो. म्हणजे एवढा भारी तो वाजवत होता. आणि वाजवून झाल्यानंतर मी विचारलं, बाबा लय खूप पखवाद चांगले वाजवता. मग शेजारच्याने मला काय सांगितलं, काय याला असं वढल्याशिवाय जमत. म्हणजे बघा, अतिशय सुंदर कला, परंतु जो वाईट गुण आहे तो त्याच्यातून गेला नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून ते घालवण्यासाठी मायबापाने एकमेव साधन आहे तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. आणि या अंतकरणामध्ये, या देहामध्ये जेव्हा हृदय कंठ जेव्हा दाटून येईल, जेव्हा पिंड देहास्थिती ब्रह्मांड पसारे याचा जेव्हा अनुभव येईल, म्हणून बाबांनी हे जीवन आपण करत असताना हे केलं पाहिजे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत आपल्याला, तुळशी माळ गळा गोपी छंद 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 तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा.
तुळशीमाळ गळा गोपीचंद तिळा. विठ्ठला विठ्ठला परंतु हे मायबापानं करत असताना बघा हृदय कळवळा केला, गळ्यात तुळशीची पवित्र माळ घातली. पण नाथ बाबा काय सांगतात की हे सर्व गोष्टी करून अजूनही एक गोष्ट सांगितलेली आहे. आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी आणि कार्तिकी ह्या मायबापानं फार महत्वाच्या वाऱ्या आहेत, फार महत्वाच्या वाऱ्या आहेत आणि ह्या केल्या पाहिजे. म्हणून बघा, पण त्यासाठी एक मंत्र आहे. आता बघितला आपण, रस्त्याने दिंड्या जात होत्या आणि काय म्हणत होते, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा जयघोष मायबापानं केला पाहिजे आणि पंढरीची वारी केली पाहिजे. त्या वारीचं महत्व बघा काय सांगतो. पंढरपुराची जर वारी कोणी केली असेल तर कैलासपती शंकराने पहिली वारी केली. शंकराने पहिली वारी केली. आज तिथं बहुतेक काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या. शंकरही तिथे आहेत. हे पांडुरंगाच्या मस्तकावरती जी पिंड आहे ते शंकराचं प्रतीक आहे. गणपती बाप्पा आहे, नंदी आहे. जे गेले पंढरपूरला त्यांनी बघितलं असेल. हे ते वारीचं महत्व आहे. पण वारी करत असताना वारीचं महत्व सांगतो बघा. चालत असताना हे पाय मायबापानो पवित्र होतात. हाताने टाळी वाजवल्यानंतर हात सुद्धा पवित्र होतात. आणि मुखाने जे आपण ज्ञानोबा तुकाबा देवापेक्षा जास्त आपण संतांचं नाव घेतो, ज्याच्याने मुख सुद्धा पवित्र होतं आणि मुख पवित्र होऊन हे शरीर सुद्धा शुद्ध होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून मायबापानं हे जीवन जगत असताना आपण ते केलं पाहिजे आणि केलंच पाहिजे. बघा, म्हणून संत सांगतात, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडे उचारा, विठ्ठल तोंडे उचारा, विठ्ठल तोंडे उचारा, विठ्ठल तोंडे उचारा, विठ्ठल तोंडी उचारा. असं मायबापानं आपण या जीवनामध्ये गळ्यामध्ये विना घेतला पाहिजे किंवा टाळ घेतला पाहिजे. आणि विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. वारी 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 माझ्या मल्हारीची वारी, वारी वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी वारी वारी
पाहिजे. फार महत्वाचा मायबापानो विषय आहे. परंतु आता मुंबईला जर जायचं ठरलं मायबापांनो तर साधण्याची गरज आहे. पायी पायी नाही जावणार, अनेक दिवस लागतील. म्हणून साधण्याची गरज आहे. मग रेल्वेने म्हणा, मोटरसायकलवरती म्हणा, म्हणजे साधण्याची गरज आहे. तसं मायबापांनो हे जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा साधण्याची गरज आहे. विठ्ठल 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 म्हणून नाथबाबा सांगतात, आन म्हणजे शपथ घेऊन सांगतात की गुरुकडून ती साधना करून घ्या, गुरुकडून महावाक्याचा उपदेश घ्या. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मथिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. या नायाप्रमाणे माय बापानो जी आलेली वस्तू आहे देवाधिकारापासून ते आजपर्यंत या साधू संतांनी जपून ठेवलेली आहेत. ती साधू संतांकडे आहे. ती वस्तू घ्या आणि ते त्याच्याने साधना करा. आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी मायबापाने नित्यनेमाने करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी. आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिक पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, तुळशी माळ गळा आणि गोपीचंद टिळा. हे मायबापाने जीवन जगत असताना ज्ञान भरपूर कमवा, ज्ञान भरपूर कमवा. ज्ञानाने देव कळेल. ज्ञानाने जेव्हा ज्ञान प्राप्त मनुष्याला होतं तेव्हा देवाची किंमत कळते. आणि विज्ञान जे आहे, विज्ञानाने संसार कळतो. आणि ज्याला दोन्ही जर कळत नसतील तर त्याला अज्ञान कळतो. विठ्ठल विठ्ठल बघा, ज्ञानेश्वरी भागवत एकनाथ, ज्ञानेश्वरी भागवत
यासारखे मायबापानं ग्रंथ नाहीत. ज्ञानोबा तुकोबा एकनाथ बाबा यासारखे संत नाहीत. आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही आणि वारकऱ्यासारखा पंथ नाही. विठ्ठल विठ्ठल हाताची शोभा मायबापानं कंकणाने नाही, या घड्याळाने नाही, तर हाताची शोभा ही दानाने आहे. हाताची शोभा हे कंकणाने नाही किंवा या घड्याळाने किंवा लॉकेटने नाही, तर ती दानाने आहे. तशी या शरीराची शोभा मायबापांनो, या शरीराची शोभा ही स्नानाने आहे. आणि अंतःकरणातील देवाची शोभा कशाने आहे, तर मायबापांनो ज्ञानाने आहे. विठ्ठल विठ्ठल कोणत्या गोष्टीचा खेद करू नको, परंतु त्याच्यासाठी काय पाहिजे, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम पाहिजे. नियम जर असेल तर ह्या गोष्टी मायबापानं जीवनात घडतील. अभंगाच्या शेवटच्या चरणात एका जनार्दनी एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा जाता नेम. जनार्दनी ऐसा एका जनार्दनी ऐसा हा एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा एका जनार्दनी ऐसा तो देव परम पूज्य जन. तो देव परम पूज्य जन. पूज्य जन. तुळशी माळ गळा गोपी चंदन तेरा. तुळशी माळ गळा गोपी चंदन तेरा. तो देव परम पूज्य जन. तो देव परम पूज्य जन. पूज्य जन. तुळशी माळ गळा गोपी चंदन. तुळशी माळ गळा गोपी चंदन. हृदय कन्वरा वैष्णवाचा. हृदय कन्वरा वैष्णवाचा. वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन तेरा. तुळशी माळ गळा गोपी चंदन तेरा. हृदय कन्वरा वैष्णवाचा. हृदय कन्वरा वैष्णवाचा. वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन तेरा. तुळशी माळ गळा गोपी चंदन आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा गोपी चंद तिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एक आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे, साधन निर्धारी आननाये. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देव परम पूज जगे. बघा बाबांनो, 4 दिवसाची मायबापानं जागृत आहे आणि दर दिवशी जे कार्यक्रम आहे, तर बघा धावत्या योगामध्ये
1 तासामध्ये मायबापानं कसा अभंग सुटणार, परंतु तरी तो धावत्या युगामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला. आवड देवाची तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणून एकदा मायबापानं त्या जगाच्या मालकाचं गोड असं आपण भजन करू. एकदा हात वर करा आणि 2 मिनिटं करा असो, पण गोड चिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, का संत सजन मायबाप मगाशी सांगून गेलो की आळंदी पंढरी या ठिकाणी मी शिकलेलो नाही, तर मायबापाला तुमच्या आमच्यातच आहे. आवड देवाशी एका तो नित्य गोविंद गोविंद छंद माझ्या मना छंद. छंद जडला पाहिजे मायबापांनो. तर बघा धावत्या वेळेमध्ये धावत्या याच्यावरती मायबापांनो या गोष्टी आहेत. म्हणून या धावत्या वेळेमध्ये जो ज्या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला, तर बघा या माझ्या बोबड्या वाणीतून जे काही वाईट बोल गेले असतील तर माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि चांगले जे बोल आले असतील ते माझे गुरुवर्य मावजी बाबा जाधव यांच्या असतील हे गोड मानून घ्या. आणि झालेली सेवा
त्या पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा बोलिले ते कुडे ते पाकोडे उतर. हा नाही विचारला अधिकार म्या फुला. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मनाथ महाराज की जय. ठिकाणी सत्कार स्वीकारायचे आपण श्रीफळ आणि पुष्प हे प्रेमाचे एक प्रतीक श्रीफळ होतं. अरे भक्त परायण आमच्या गभाळपाडाकडनं कोणी नमस्ते बडपाडा तोरणशेठ हे भक्त परायण खारम बाबा. नेईवाडी मोहन गिरंदले हे भक्त परायण मोहन गिरंदले महाराज आहेत का? भक्त परायण मोहन महाराज गिरंदले ज्ञानाच्या माध्यमातून नेहमीच सेवा देतात. ज्ञानामृत आम्हाला देत असतात. त्या ठिकाणी राजूभाऊ देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. चोपदार आलेल्या सर्वच भाविक भक्तांचं ग्रामस्थांचं